ह्या चॅप्टरमधून क्वेश्चन बघूया. अँड दॅट इज एक्सप्लेन द स्ट्रक्चर, फंक्शन अँड टाइप्स ऑफ अ RNA. RNAचं फुल फॉर्म काय? रायबोन्यूक्लिक ॲसिड. इट इज अन इम्पॉर्टंट न्यूक्लिक ॲसिड ऑफ अ सेल. So this is the structure of RNA. So RNA is made up of ribose sugar, phosphate molecule and 4 types of nitrogenous bases: adenine, guanine, cytosine and uracil. So RNA हे बेसिकली कशाने बनलेलं आहे? रायबोस शुगर, फॉस्फेटचं मॉलिक्यूल आणि 4 टाईप ऑफ नायट्रोजनस बेसेस. तुम्ही बघू शकता फिगरमध्ये सायटोसिन, ग्वॅनाइन, ॲडेनाइन आणि युरॅसिल. तुम्ही DNA मध्ये बघितलं होतं की युरॅसिलच्या जागी थायमिन होतं. सो RNA मध्ये थायमिनच्या जागी युरॅसिल आहे. सो द न्यूक्लियोटाइड दॅट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द चेन ऑफ RNA मॉलिक्यूल. इट इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ रायबोस शुगर, फॉस्फेट मॉलिक्यूल अँड वन ऑफ अ नायट्रोजन बेस. सो न्यूक्लियोटाइड हे सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे RNA मॉलिक्यूलचं आणि ते कशाने बनलेलं आहे? रायबोस शुगर, फॉस्फेट मॉलिक्यूल आणि हे एक नायट्रोजन बेसने. सो एवढे सगळे नायट्रोजन बेस आहेत, ह्याने बरेचसे कॉम्बिनेशन्स बनू शकतात. सो लार्ज नंबर्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स दे आर बॉन्डेड टुगेदर टू फॉर्म अ मॅक्रोमॉलिक्यूल ऑफ RNA. सो हे जे सगळे छोटे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे एकत्र बॉन्ड फॉर्म करतात अँड त्याने आपल्याला एक लार्ज मॉलिक्यूल भेटतो ऑफ RNA. फंक्शन काय आहे RNAचं? RNA परफॉर्म्स द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. मीन्स ह्याने आपल्याला प्रोटीन्स भेटतं. So according to the function, there are 3 types of RNA. First is ribosomal RNA, ज्याला rRNA पण म्हणतात. Second messenger RNA, ज्याला mRNA म्हणतात. Third is transfer RNA, ज्याला tRNA पण म्हणतात. So तुम्ही हे डायग्राम्स बघू शकता. रायबोसोमल RNA, ट्रान्सफर RNA and messenger RNA. रायबोसोमल RNA काय आहे? इट इज अ कंपोनेंट ऑफ सेल्युलर ऑर्गॅनल रायबोसोम. and a ribosome perform the function of a protein synthesis. So हे जे प्रोटीन सिंथेसिस आहे त्याने आपल्याला प्रोटीन्स भेटतं, हे मेन फंक्शन परफॉर्म कोण करतं? रायबोसोम. रायबोसोम हे एक सेल ऑर्गॅनल आहे. सेलमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स असतात. एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस. सो रायबोसोम हे सुद्धा एक सेल ऑर्गॅनल आहे आणि ते फंक्शन परफॉर्म करतं ऑफ प्रोटीन सिंथेसिस. Next is messenger RNA. It carries the information for protein synthesis from the genes, that is the DNA segments in the nucleus, to ribosomes in the cytoplasm which produce the proteins. So basically messenger RNA काय करतं? जीन्सला कॅरी करतं टू रायबोसोम्स. आणि जीन्स काय आहे? DNAचं तुम्ही जे एक सेगमेंट घेतलं तर त्याला आपण म्हणतो जीन्स. अँड रायबोसोम्स ही अशी जागा आहे, आपण वरतीच बघितलं की तिथे फंक्शन परफॉर्म होतं ऑफ प्रोटीन सिंथेसिस. सो हे जे जीन्स आहे ते न्यूक्लियसमधून अप टू फ्रॉम द सायटोप्लाझम रायबोसोमपर्यंत कोण पोचवतं? मेसेंजर RNA. नेक्स्ट इज ट्रान्सफर RNA. इट कॅरीज द अमायनो ॲसिड्स अप टू द रायबोसोम एज पर द मेसेज ऑफ mRNA. सो प्रोटीन सिंथेसिससाठी अमायनो ॲसिड्स लागतात अँड मेसेंजर RNA कडे इन्स्ट्रक्शन्स असतात की किती अमायनो ॲसिड्स पाहिजेत. सो ट्रान्सफर RNA ते अमायनो ॲसिड्स कॅरी करतं टू द रायबोसोम. नेक्स्ट क्वेश्चन इज वाय इज इट नेसेसरी फॉर पीपल टू हॅव देअर ब्लड एक्झामिन्ड बिफोर मॅरेज. सो it is necessary for people to have the blood examined before marriage because the genetic disorders are transmitted only by reproduction. So ब्लड टेस्ट करणं काय इम्पॉर्टंट आहे बिफोर मॅरेज? बिकॉज ते काही जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत जे क्रोमोझोम्स प्रॉपरली फॉर्म न झाल्यामुळे होतात. सो ते डिसऑर्डर्स जे असतात ते रिप्रोडक्शन्सने ट्रान्सफर होतात. If a carrier or sufferer of a genetic disorder marries a person who is also a carrier or sufferer of a disorder, then there are chances that the disorder will be passed on to the offspring. So, असं मेल अँड फिमेल ज्याला ऑलरेडी हे असं जेनेटिक डिसऑर्डर आहे, सो त्यांचं जर रिप्रोडक्शन झालं सो ते जे डिसऑर्डर्स आहेत सो ऑफस्प्रिंगकडे पण दॅट इज चाइल्डकडे पण सुद्धा ते डिसऑर्डर्स पास होतील. And in order to prevent this transmission, people should get their blood examined before marriage to know if they are a carrier of any genetic disorder. इथे 3 कॅटेगरीज असतात.
दॅट फर्स्ट इज अनअफेक्टेड पर्सन, जे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, म्हणजे जो कॅरियर पण नाही आहे अँड ज्याला डिसऑर्डर पण नाही आहे. सेकंड इज कॅरियर, त्याच्यामध्ये त्याचे जीन्स ते असतातच डिसऑर्डरवाले, बट त्याला ते कुठलं डिसऑर्डर नसतं. थर्ड कॅटेगरी असते अफेक्टेड पर्सन, ज्याला ते डिसऑर्डर असतं. सो जर कॅरियर किंवा सफरर ह्यांच्यामध्ये कुठल्या पण रिप्रोडक्शन झालं, सो जे काही डिसऑर्डर आहे ते चान्सेस आहेत की ऑफस्प्रिंगला पण येतील. सो हे तुम्ही डायग्राम बघू शकता, ह्यामध्ये दोन्ही पण कॅरियर्स होते. सो जे ऑफस्प्रिंग आहे एक अनएफेक्टेड आहे, 2 कॅरियर्स आहेत आणि एक अफेक्टेड आहे. सो हे चान्सेस आहेत बेसिकली होण्याचे. सो आय होप तुम्हाला हे दोन्ही पण क्वेश्चन्स कळाले असतील. थँक्यू.